मेष राशी या आठवड्यात सूर्य धनु राशीत भ्रमण करीत असून मंगळाचा चंद्राशी होणारा योग तुमच्या निर्णय क्षमतेला धार देणारा ठरेल. बुध आणि गुरुचा सकारात्मक दृष्टिकोन मेष राशीच्या जातकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करेल. काही दिवसातच चंद्राचा लाभस्थानातून प्रवास होत असल्यामुळे अचानक संधी, नवीन ओळखी व मनातील आत्मविश्वास वाढताना दिसेल. मात्र शनीच्या प्रभावामुळे शक्यतो घाई गडबड टाळणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत, पण तुमची कार्यक्षमता त्यांना समाधान देणारी असेल. काही लोकांना नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. बदली किंवा प्रमोशन संबंधी चर्चा सुरू होऊ शकतात. मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही बाबतीत अपशब्द वापरू नका. ऑफिसमधील राजकारण व गॉसिपमध्ये अडकू नका, त्यापासून दूर राहा. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा समतोल राखणारा आहे. नवीन करार किंवा डील्ससाठी योग्य वेळ देणे आवश्यक आहे. मात्र कागदपत्र नीट तपासूनच योग्य निर्णय घ्या. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टळतील. मंगळाचा प्रभाव असल्याने धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. मात्र अभ्यासात आळस किंवा मोबाईलवर स्क्रीन टाईम वाढवल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा. त्याचे योग्य सुपरिणाम आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात मेष राशीच्या जातकांनी संवादाला खूप महत्त्व देणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण संयम ठेवा. वादापासून दूर राहा. संवाद साधण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुने गैरसमज दूर होतील. आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा मिश्रफल देणारा असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्च अचानक वाढू शकतो. घरगुती खर्च, प्रवास किंवा दुरुस्तीवर पैसा या आठवड्यात खर्च होऊ शकतो, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. कुठलीही गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले बरे. आरोग्याबाबत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून डोकेदुखी, रक्तदाब, पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात डोकोबर काढू शकतात. कामाचा ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा व्यायाम करा. योग व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहील आणि येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी तुम्ही सहज दूर करू शकाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे केशरी व लाल. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 21, 23 व 26 डिसेंबर. मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी गणपतीला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 18 वेळेला गणपतीसमोर उभं राहून जप करा. शक्य असल्यास मंगळवारी गरजू व्यक्तीस अन्न किंवा लाल वस्तू भेट करा. त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना कर्मक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. सूर्य व बुध यांचा संयोग कार्यक्षेत्रात निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल. चंद्राचे बदलते स्थान भावनिक चढउतार देऊ शकतो, मात्र गुरुचा अनुकूल दृष्टियोग मानसिक स्थिरता देईल. शनीच्या प्रभावामुळे कामात शिस्त आवश्यक राहील, म्हणून एकूणच ग्रहयोग परिश्रमाला यश देणारे आहेत, पण घाई गडबड टाळा. घाईपासून दूर राहा. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यात कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढू शकतात, त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. काही जणांसाठी बदलीची भूमिका बदलाचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये वाद टाळून संयमाने संवाद साधल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहण्यास मदत होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नियम व कागदपत्रांबाबत अधिक सावध राहणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना हा आठवडा नियोजनाचा असून अचानक मोठा नफा अपेक्षित न ठेवता स्थिर प्रगतीकडे लक्ष ठेवा. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. जाहिरात, मार्केटिंग व ऑनलाईन व्यवहारांमधून हळूहळू फायदा होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा असून मन विचलित होण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून योग्य दिशा मिळू शकते. कला, व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्याशी संबंधित विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची योग्य संधी मिळेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये संवादाचा अभाव या आठवड्यात तुम्हाला जाणवू शकतो. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा थोडा संवेदनशील असणार आहे. अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास नाते अधिक दृढ होईल. अविवाहितांसाठी जुनी ओळख पुन्हा प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असून उत्पन्न राहील पण खर्चही वाढलेले असतील. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कर्ज, हप्ते किंवा कर यासंबंधी योग्य नियोजन करा. गुंतवणुकीबाबत फारसा धोका घेऊ नका. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होईल. सिंह राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने थकवा, डोकेदुखी व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. नियमित झोप, पाणी पिणे आणि हलका आहार घेणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम किंवा सकाळची शांतपणे चाल आरोग्यास फायदेशीर ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभवार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या भांड्यात 1 तांब्या भरून पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, अडथळे कमी होतील आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्यास मदत होईल. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल आणि दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देईल. बुध आणि शुक्र यांचा संयोग संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल. त्यामुळे तुमच्या बोलण्याचा समोरच्यांवर चांगला प्रभाव पडेल. काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु योग्य दिशेने विचार केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. नवीन संधी ओळखण्याची दृष्टी या आठवड्यात विशेष तीव्र राहील. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढताना दिसतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील, परंतु तुमची कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा तुम्हाला वेगळं स्थान मिळवून देईल. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते. बदलीची इच्छा असलेल्यांसाठी मुलाखती किंवा संपर्क सुरू होण्याची शक्यता आहे. संयम ठेवून निर्णय घेतल्यास भविष्यासाठी ते निर्णय फायदेकारक ठरतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून अचानक निर्णय टाळून आधी केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करा. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टाळता येतील. जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. ऑनलाईन शिक्षण, प्रवास व सल्लागार क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष फायदा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात स्थिरता देणारा असून मन विचलित होण्याची शक्यता असली तरी योग्य वेळापत्रक ठेवल्यास अभ्यासात चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे या आठवड्यात आहेत. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आत्मविश्वास वाढेल, परंतु अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवादाची भूमिका महत्त्वाची राहणार असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास जुन्या गैरसमजांवर तोडगा निघू शकतो. काही वेळा मतभेद संभवतात, परंतु समजूतदारपणा दाखवल्यास नातं अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींना नात्याबाबत स्पष्टता येईल. नवीन नात्याची सुरुवात काहींसाठी शक्य आहे, पण भावनांवर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. तुम्ही किती कमावता ह्यापेक्षा तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. जुनी देणी किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून थकवा, पचनाशी संबंधित तक्रारी तसेच डोकेदुखी जाणवू शकते. दिनचर्या व्यवस्थित ठेवा, पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. तसेच मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि चालणे हे तुम्हाला फायदेकारक ठरेल. हे केल्यामुळे
तुमची तब्येत चांगली राहून मानसिक व शारीरिक सामर्थ्य तुम्ही मिळवू शकाल. दुर्लक्ष केल्यास किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतो. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व जांभळा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 21 व 25 डिसेंबर. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी पिवळ्या फुलांनी श्री गुरुदेव किंवा विष्णूची पूजा करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. यामुळे मानसिक स्थैर्य, योग्य निर्णयक्षमता आणि भाग्यवृद्धी होण्यास मदत मिळेल.